दौरा दक्षिण कोकण नरसोबाची वाडी कोल्हापूर भाग 2. आम्ही श्री स्वामींबरोबरचे सन्माननीय पाहुणे. त्यात श्री स्वामीसुद्धा आम्हा सर्वांना सन्मानाने वागवीत. त्यामुळे श्री स्वामींबरोबर आमची ही सरबराई आणि बादशाही व्यवस्था प्रत्येक ठिकाणी ठेवण्यात येत होती. श्री स्वामी काही फारसे कुठे बाहेर खात नसत, म्हणून निदान आम्ही तरी ते खावं म्हणून आग्रह. सकाळी उठल्यापासून अशा भेटीच्या निमित्ताने जी खायला सुरुवात करायची ती सायंकाळपर्यंत. प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवा वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ, अगर फळं, पेये, मिठाई असं असे. त्यामुळे मलाही वाटू लागलं की आपणसुद्धा कोणीतरी आहोत. वागणुकीत आपोआपच थोडा बदल झाला. कार्यक्रम वेळेवर पुरा होत नाही असं दिसलं म्हणजे मी जरा रागावू लागलो, गुरगुरू लागलो. लायकी नसताना सत्ता आणि मान मिळाल्याचा कदाचित तो परिणाम असावा. केवळ शिष्टासारख्या 4 गप्पा मारून पंचपक्वान्नांचं जेवण, सुमधूर मेवा मिठाई, फळं, पेय यांचा खुराक, सेवेला लोक सादर आणि बादशाही सरबराई यांचा कदाचित तो परिणाम असावा. आता पूर्वपरिचित लोक देखील श्री स्वामींना कसंही करून आमच्या गावी घरी आणाच, आम्ही वेळ मोडणार नाही, श्री स्वामी अमुक ठिकाणी जाणार आहेतच, त्याच वाटेवर हे ठिकाण आहे वगैरे विनवण्या करीत आणि आम्ही जणू उपकार केल्याच्या भूमिकेने श्री स्वामींना न कळवता देखील पुढचे कार्यक्रम ठरवू लागलो. आता उद्याचा शेवटचा एकच दिवस राहिला होता. त्यामुळे अशा आयत्या वेळच्या कार्यक्रमांना उधाण आलं होतं. केवळ 10 मिनिटं 15 मिनिटं अशा फरकाने देखील कार्यक्रम ठरत होते. हे सर्व म्हणजे जरा जास्तच होतं, पण त्यावेळी ते समजलं नाही हे मात्र खरं. श्री स्वामी देखील आमच्या शब्दाबाहेर जात नाहीत असं आम्ही भासवीत होतो. दुसरा दिवस उगवला तो निराळीच काही कामं घेऊन. पहाटे 5च्या आधीपासूनच दर्शनेच्छूंच्या रांगा लागल्या. त्यामुळे पहाटे आपलं आन्निक उरकून चहा होतोय तोच दर्शन कार्यक्रमाला सुरुवात झाली. गर्दी बेसुमार वाढू लागली. रांगा कमी होण्याऐवजी अधिकच वाढल्या. या सर्वांना तसंच ताटकळत ठेवून मुक्काम सोडून निघणं शक्यच नव्हतं. सकाळी 6 वाजता सुरू झालेला कार्यक्रम दुपारी 2 वाजून गेले तरी आटोक्यात येत नव्हता. त्यावेळी मात्र अंतर्मुख झालो. श्री स्वामींची परवानगी देखील न घेता परस्पर कार्यक्रम ठरवल्याची चूक समजली. श्री स्वामींनी प्रत्यक्ष काहीच न करता आमचं स्थान योग्य प्रकारे दाखवून दिलं होतं. शेवटी केवळ अर्ध्या तासासाठी श्रींना विश्रांती द्या म्हणून सर्वांना हात जोडून विनवणी करून सांगून त्या दिवशीचं भोजन उरकलं. पुन्हा कार्यक्रम सुरू झाला तो रात्री 11 वाजेपर्यंत अविरत चालू होता. त्या दिवशी विश्रांतीशिवाय सतत अनेक तास काम करण्याचा तो विक्रमच होता. आमचं त्राण केव्हाच संपलं होतं. धड उभं देखील राहता येत नव्हतं. श्री स्वामींचे चेहऱ्यावर मात्र साधी त्रासाची खूण देखील नव्हती. या सर्व प्रकारामुळे मुक्काम एक दिवस वाढला. पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम श्री स्वामींचे संमतीने पूर्ण झाले. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो अगदी पहाटे. घराबाहेर येतो तो रस्ते शिंपून घरोघर आरत्या घेऊन सुवासिनी दुतर्फा उभ्या. श्री स्वामींना निदान दुरून तरी पाहावं म्हणून शेकडो हजारो लोक दुतर्फा वाट बघत उभे. वाटेत लागणाऱ्या सर्व गावांची हीच तऱ्हा. गाडी हळूहळू पांगरे गावाकडे निघाली होती. गाडी फोंडा येथे आली आणि पुढे कणकवली रस्त्याकडे वळण्याऐवजी कोल्हापूर रस्त्याकडे वळली. मी ड्रायव्हरना म्हटलं, असं काय, इकडे कुठे, आपला हा रस्ता नव्हे. ड्रायव्हर देखील गोंधळला होता. तो म्हणाला, या रस्त्याकडे गाडी मी वळवली नाही, गाडी इकडे कशी वळली हेच समजत नाही. आम्ही सर्व खाली उतरून तिथेच बाजूला उभे राहिलो. ड्रायव्हरने सर्व गाडी नीट तपासली. परत सर्व गाडीत बसलो तर ती सुरूच होईना. श्री स्वामी म्हणाले, परमेश्वरी इच्छा काही निराळी दिसते. चला, नृसिंहवाडीच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आपण कोल्हापूरकडेच जाऊ. आम्हाला अतिशय आनंद झाला आणि आश्चर्य असं की गाडी देखील लगेच बिनतक्रार सुरू झाली. जिल्हा बदल असल्याने वाटेत पोस्टातून आवश्यक ती फी तारेने पाठवली आणि आम्ही पुढे कोल्हापूरला निघालो. फोंडा घाट संपून सपाटीचा प्रदेश सुरू झाला. त्या ठिकाणी एक लहानसं गाव लागलं. तिथे थांबलो. एका खेडेगावी हॉटेलमध्ये आम्ही सर्व चहा प्यायलो. श्री स्वामींसाठी दुधाची चौकशी करतो तोच श्री स्वामीच आले. हॉटेलवाल्यानं
त्यांचं स्वागत करून त्यांना गल्ल्याच्या खुर्चीवर बसवलं. श्रींनी थोडं दूध घेतलं. हॉटेलवाला पैसे घेईना. मग श्री स्वामींनी गाडीतून एक नारळ आणायला सांगितला आणि त्याला नारळ आणि एक नाणं प्रसाद म्हणून दिलं. नाणं पैशांच्या पेटीत निराळं ठेव, खर्च करू नको, त्याची रोज पूजा कर, असं सांगून परत गाडीत आलो. तोच रस्त्यावर पोती ठेवून चुरमुरे विकणारा एक विक्रेता धावत आला आणि शेरभर चुरमुरे देऊन गेला. तोही पैसे घेईना. त्याला अंगाराने प्रसाद दिला. आम्ही कोल्हापूरला रवाना झालो. कोल्हापुरात फार वेळ न काढता वाडीला गेलो. जाताना गाडीत सद्गुरू मर्यादा हा विषय चर्चेला होता. वास्तविक हा विषय निघण्याचं काही कारण नव्हतं, पण निघाला खरा. श्री सद्गुरूंवर अपार श्रद्धा आणि गुरु म्हणजे जगातील सर्व महत्तम, त्याच्याशी शिष्याने भक्ताने नेहमी विनम्र आणि लीन कसं असलं पाहिजे, त्यांचा अपमान अवज्ञा होणार नाही याची कशी काळजी घेतली पाहिजे, याच्या जुन्या शिष्योत्तमांच्या कथा सांगत होते. श्री गुरुचरित्रातील गोष्टी, श्री रामदास कल्याण अशा गुरुशिष्यांचं नातं अजरामर करून ठेवणाऱ्यांच्या गोष्टी सांगत होते. शेवटी व्यावहारिकदृष्ट्यासुद्धा गुरु बोलत असताना मध्ये बोलणं, त्यांच्या बरोबरीने वागणं किंवा आपलाच आग्रह धरून त्यांचा अवमान करणं, गुरुवाक्यावर पूर्ण श्रद्धा न ठेवता अर्धवट अपुरं आपणाला आवडेल रुचेल तेवढंच करणं, गुरूंच्या अपरोक्ष आपल्या दृष्टीने गुरूंनी केलेल्या चुकांची चर्चा करणं, वास्तविक गुरूंनी कसे वा का वागायला पाहिजे हे सांगणं वगैरे प्रकार करणारा शिष्य नकळत स्वतःचंच नुकसान करून घेत असे. त्याच्या गुरुपदिष्ट उपासनेच्या शुभफलांना आपणच विलंब लावून घेतो. अजून माझे गुरु माझेवर दया करीत नाहीत असं म्हणण्याची पाळी त्याच्यावर येते आणि यामुळेही मिळणारं शुभफल अधिक लांबतं. नंतर काही सूचना सुरू झाल्या. त्यावरून मला असं वाटलं की निदान नृसिंहवाडीत तरी कोणीही पदवंदन करून दर्शन घेऊ नये, अशी श्री स्वामींची इच्छा आहे. कारण तसं झालं तर श्री भगवान दत्तप्रभूंच्या दरबारात जाऊन त्यांच्यापेक्षा आपला श्रेष्ठपणा दाखवून त्यांचा अवमान केल्यासारखं होईल. पण प्रत्यक्षात घडलं ते मात्र अगदीच निराळं. देवळाकडे जाणाऱ्या दगडी वाटेने आम्ही चालू लागलो. इतक्यात श्री स्वामींना ओळखणारा कोणीतरी एकजण आला. त्याने अकस्मात श्रींचे पाय धरून वंदन केलं, दर्शन घेतलं. एकाचं बघून जाणारे येणारे सर्वच पाया पडू लागले आणि पुढे जाणं देखील कठीण होऊ लागलं. श्री स्वामी पुटपुटले, जशी आपली मर्जी. पुढे गेलो. दर्शन प्रदक्षिणा झाली. प्रथम घाटाने उतरून मार्जन स्नान करून आलो. दर्शन घेताना स्वामी सद्गतीत झाले होते. प्रदक्षिणा करताना आणि परतताना परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतींची प्रथम भेट कुठे झाली, अनुग्रह कुठे दिला, शालिग्राम छाटी वगैरे कुठे दिलं, बाजूला घेऊन अमृतमय उपदेश ज्या वृक्षाखाली केला ती जागा, असं सर्व सांगितलं. आपल्या परमपूजनीय श्री सद्गुरूंच्या आठवणीने श्री स्वामी जणू 50-60 वर्षामागच्या काळातच गुंगून गेले होते. आपल्या गुरूंच्या निरनिराळ्या गोष्टी सांगत होते. प्रसाद वगैरे घेऊन निघालो. मुक्काम कोल्हापूरला केला. दुसऱ्या दिवशी पांगरी येथे येण्यास निघालो. मध्यंतरी फोंड्यातून कोल्हापूरला आल्यावर गाडी पेट्रोल घेण्यासाठी पंपावर गेली. त्यावेळची हकीकत आता कोल्हापूर सोडल्यावर ड्रायव्हर सांगत होता. वास्तविक टॅक्सी 4 माणसंच घ्यायची, त्याऐवजी आम्ही 6-7 माणसं होतो. भर दिवसा सर्व रहदारीच्या रस्त्याने आम्ही रोज फिरलो. त्यावेळी कोणी अडवलं नाही, विचारलं नाही. पण मी एकटा रिकामी गाडी घेऊन पेट्रोल भरायला पंपावर गेलो. तेवढ्या वेळात गाडी बाहेरगावची आहे हे ओळखून निदान 3 वेळा तरी पोलिसांनी अडवलं. एकाने लायसन्स तपासलं, एकाने जिल्हाबदल फी भरली का याची चौकशी केली, एकाने पासिंगचे कागदपत्र तपासले. त्रास कोणी दिला नाही. सर्व कागदपत्र वगैरे योग्य आणि पूर्ण होते. पण मी स्वतःशीच आश्चर्य करून म्हणालो, श्री स्वामी गाडीत असेपर्यंत 8 माणसं गाडीत असूनसुद्धा यापैकी कोणालाच कसं दिसलं नाही वगैरे. यानंतर काही विशेष असं त्यावेळी घडलं नाही. या सर्व दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी दर्शनाला आलेल्या लोकांच्या अडचणी, त्यावर सुचवलेले उपाय, सांगितलेली उपासना, दिलेला अंगारा, प्रसाद, सकृत दर्शनी सर्व नेहमीसारखंच होतं. त्यातही देवदर्शनांची गोष्ट मात्र ध्यानात येण्यासारखी होती.
कोल्हापूरची अंबाबाई हे स्वामींचं कुलदैवत. त्यामुळे कोल्हापुरात आल्याबरोबर प्रथम दर्शनाला गेलो. देवळात नेहमीप्रमाणे गर्दी होती. पण श्री स्वामी येऊ लागल्यावर आपोआप लोक दुतर्फा उभं राहून आम्हाला वाट करून देऊ लागले. सकृत दर्शनी पोशाखावरून, वागण्यावरून सर्वसामान्य माणसांपेक्षा आम्ही निराळे दिसत नव्हतो, भासत नव्हतो. तरीसुद्धा असं कसं झालं? पुढे आम्ही तिथेच आवारात मिळणाऱ्या ओट्यांची ताटं घेऊन गेलो. ती पुजाऱ्यांकडे दिली. आम्हा इतरांचे जिन्नस सामान्यांप्रमाणे घेतले. पण श्रींची ओटी मात्र प्रसादासह सोडवणूक न करता परत दिली. इतक्यात देवीचे उजव्या बाजूचं एक फूल गडगडत आलं ते थेट स्वामींसमोर. त्याने पुजाऱ्यालाही काही जाणीव झाली असावी. त्यामुळे देवीची पिंजर, निर्माल्य, प्रसाद, नारळ वगैरे आम्हा सर्वांना त्यांनी दिला. असा हा दौरा संपला.